लिव्हर ट्रान्सप्लांट नंतर कोमकर दाम्पत्याचा मृत्यू। दान दिलं पण दोघांनीही प्राण गमावले। पुण्यातील सह्याद्री हॉस्पिटल विरोधात चौकशी सुरू। नमस्कार, मी कनिष्का आणि आपलं स्वागत आहे आपला आवाज नेटवर्क मध्ये, जिथे आपण समाजात घडणाऱ्या महत्त्वाच्या आणि धक्कादायक घटनांचा सखोल आढावा घेतो। आज आपण पुण्यात घडलेल्या एका अत्यंत हृदयद्रावक घटनेबद्दल बोलणार आहोत। कोमकर दाम्पत्याच्या दुर्दैवी मृत्यूबद्दल, जे एका लिव्हर ट्रान्सप्लांटच्या प्रक्रियेनंतर घडलं। 15 ऑगस्ट 2025 रोजी पुण्यातील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये बापू कोमकर यांच्यावर लिव्हर ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया करण्यात आली। त्यांच्या पत्नी कमिनी कोमकर यांनी त्यांच्यासाठी लिव्हरचा एक भाग दान केला। हे एक प्रेमाचे आणि त्यागाचे उदाहरण असतानाच काही दिवसातच हे कुटुंब एका दुःखद घटनाक्रमात अडकले। ऑपरेशन नंतर फक्त 2 दिवसात म्हणजे 17 ऑगस्ट रोजी बापू कोमकर यांचा मृत्यू झाला। हॉस्पिटलच्या माहितीनुसार त्यांना कार्डिओजेनिक शॉक आला होता, म्हणजे हृदय रक्तपंप करू शकत नव्हतं। यामुळे कुटुंबीय आधीच हादरले होते, पण त्यानंतर आणखी एक धक्का बसला। दान करणारी पत्नी कमिनी कोमकर यांची प्रकृती अचानक बिघडली। 22 ऑगस्ट रोजी त्यांचाही मृत्यू झाला। सेप्टिक शॉक आणि मल्टी ऑर्गन फेलियर यामुळे त्यांचा अंत झाला। कुटुंबियांच्या मते कमिनी पूर्णपणे निरोगी होती। त्यांना ना मधुमेह होता, ना उच्च रक्तदाब, ना कुठलाही इतर गंभीर आजार। डॉक्टरांनी 5% जोखीम सांगितली होती, परंतु दोघेही काही दिवसात मृत्युमुखी पडले। ही बाब अत्यंत संशयास्पद वाटते। सध्या कोमकर कुटुंबीय अत्यंत वेदनात असून त्यांनी वैद्यकीय दुर्लक्षाचा आरोप करत न्याय मागितला आहे। या गंभीर घटनेची दखल घेत पुणे सर्कलचे आरोग्य उपसंचालक डॉक्टर नागनाथ यंपल्ले यांनी सह्याद्री हॉस्पिटलला अधिकृत नोटीस पाठवली आहे। या नोटीसमध्ये त्यांनी लिव्हर ट्रान्सप्लांट का गरजेचा होता, या शस्त्रक्रियेपूर्वी कोणती वैद्यकीय चाचणी केली होती आणि कमिनीच्या मृत्यूचे नेमके कारण काय होते, या संदर्भातील सविस्तर अहवाल मागितला आहे। हॉस्पिटलला सोमवारी सकाळी 10 वाजेपर्यंत उत्तर देण्याची वेळ देण्यात आली आहे। तसेच सह्याद्री हॉस्पिटलने म्हटलं आहे की त्यांनी सर्व वैद्यकीय प्रोटोकॉलचे पालन केले होते। त्यांच्याकडून अजून सविस्तर माहिती अपेक्षित आहे। दरम्यान कमिनी कोमकर यांचे शवविच्छेदन ससून रुग्णालयात करण्यात आले असून त्याचा रिपोर्टही प्रशासनाकडे सादर करण्यात येणार आहे। ही घटना वैद्यकीय जगातील गंभीर प्रश्न उपस्थित करते। रुग्णालयांचा पारदर्शक अभाव, जोखमीबाबत माहिती न देणे आणि ट्रान्सप्लांट प्रक्रियेमधील चुका। कोमकर कुटुंब न्यायालयाच्या प्रतीक्षेत आहे आणि सध्या ही बाब वैद्यकीय दुर्लक्ष मानून चौकशीसाठी पुढे नेली जात आहे। एक लिव्हर ट्रान्सप्लांट जो एखाद्याचं आयुष्य वाचवू शकतो, तोच इथे 2 निरागस जीव घेऊन गेला। ही केवळ शोकांतिका नाही, तर एक इशारा आहे वैद्यकीय जबाबदारी, पारदर्शकता आणि मानवी जीवनाची किंमत, या सर्वांवर पुन्हा विचार करण्याची गरज आहे। या संपूर्ण घटनेला घेऊन आपल्या काय प्रतिक्रिया आहेत, आम्हाला खाली कमेंट्स मध्ये नक्की सांगा। आणि अशाच अधिक अपडेट्ससाठी पाहत रहा आपला आवाज, हाक तुमची, साथ आमची। धन्यवाद।